हॅलो हॅलो सकाळपासून चालू होतो. नंतर एक अंपायर पाठवा. सुधीर आतमध्ये आहे बोला. नाही तोच येईल. एक फक्त अंपायर नंतर पाठवून द्या. पंच पाठवा ना पंच. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय. वन बम्स टू बम्स सी मार रेषेबार येते खणखणीत चौकार डिझाईन. लगेचच नाणेफेक आपण घेणार आहोत. पुढचं कोणतरी पाठवा ना पंच पाठवा कोणतरी. कल्पेला जा सांगा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये आहे. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. कारण पाहिलं तर आरू 11 रुकी संघाचं क्षेत्ररक्षण खूप तगडं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. दोन षटकांचा सामना असेल पाहूया. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा खतरा होऊ शकतो पाहूया. जर का डायरेक्ट झालं नक्कीच त्या ठिकाणी रनआउटचा खतरा झाला असता. एकंदरीत त्या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी. पंचांचा इशारा येते. दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असतील. अवांतर वाईट चार पण एक धाव संख्या मध्ये भर घालेल. सुंदर चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट, परंतु रनआउटचा खतरा आला असता. सुरक्षित पोहोचला. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि धावसंख्या मात्र कंप्लीट केली. जांभळे जागा जांभळ्यांचा असेल नंबर गावचा ना. मी पाठवतो तुम्हाला. काय होत एक 2 मिनिटं द्या मला फोन करतो. एकंदरीत धावसंख्या होती 8 धावा. 8 धावा 8. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी विकेटचं पतन. बॅट्समनला परतावं लागेल माघारी. हो 5 पण हां नाही नाही
गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज आपण पाहतोय भावेश, लेफ्ट हँड बॅट्समन. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, मागची बाजू खूप फास्ट आहे, एक धावा कंप्लीट केली. दर्शन कुळे सुंदर सुंदर विकेटचा पतन, सुंदरसा झेल टिपला. या ठिकाणी मात्र परतावा लागेल बॅट्समनला. बॅट प्रमाणे संधी असेल डिझेला. लगेच करा. मगाचा सामना राहिला कोणाला द्यायचा? राहुल ना दुसरी मध्ये मॅच नंतर दे. सुंदर विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय. झालं बोलणं ते तुम्हाला फोन करतील बघा. चांगला फोन करते, मी त्यांना सांगितलं तुम्हाला फोन करायला. ठीक आहे ना तुमचा नंबर त्यांच्याकडे? मग करतील बघा. काय खटप्पा पकडला असं वाटतं तुला? बघ चेक कर. या ठिकाणी चेक केलं जाते, पाहूया झेल आहे की नाही. टॉस साठी बोलव, कोण आहे कॅप्टन बोलून घेऊ. मेडिसिन नाही हा बॉल माझ्याकडे. बाहेर नका बोलू, त्यांना बघू बाहेरून कोणी बोलू नका. राहुल बघ, तूच बघ. फील्ड अंपायरला बघतोय ना तो. हा करा, आउट करा मग. आवडेल दादा, दर्शन दादा तुम्ही सांगा. आउट आहे, आउट. विकेटचं पतन आहे, विकेट आहे. सुंदर झेल टिपलं त्या क्षेत्रासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. अफलातून झेल टिपला. खरोखरच मित्रांनो असं क्रिकेट असणं खूप महत्वाचं आहे. क्षेत्रात तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी याच्यावरतीच तुमचं जय पराजय अवलंबून असतं. चला या ठिकाणी नाणेफेक केलं जात आहे. हॅलो 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 हॅलो.
शिवप्रतिष्ठान तलगर या लगेचच नाणेफेकीसाठी प्लीज. हॅलो. दाबिल गावच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरू क्रिकेट क्लब सद्गुरू चषक 2026 आयोजित आज या सप्रा मैदानामध्ये आपण दाबिल गावच्या ग्रामदेवतेच्या स्मरण करून आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलाय. या संघाचे संचालक काशीनाथजी मोरे साहेब, कार्याध्यक्ष मनोहरजी चव्हाण साहेब, अध्यक्ष विक्रमजी मोरे साहेब, उपाध्यक्ष पर्णेजी मोरे साहेब, सचिव जितेश मोरे आणि या गावचे आपले प्रतिष्ठित आमचे मित्र सुनीलजी चव्हाण साहेब, आमचे सल्लागार मोरे साहेब, महादेवजी मोरे साहेब आणि तुमच्या सर्व टीमला मी कुणबी समाज विकास संघ 18 गावच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. आज नक्कीच आपण या उन्हातून आपण या क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी राबवलेत नाही. खरोखर आपण आपली जी तळमळ आहे आपण आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी ही आपली तळमळ आपण करत असतो. मी तुम्हाला दाबिल मोरेवाडीला मी शुभेच्छा देतो. ही एक वाडी अशी आहे सर्व गुण संपन्न असणारी दाबिल मोरेवाडी आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. थँक्यू सर, आपण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. चल लगेच आपण मॅच कडे बोलू. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला त्या ठिकाणी शतरक्षा बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय सीमा रेषेबार, येतोय खणखणीत षटकार डीजे. याच्यानंतर लगेचच पुढचा सामना नवयुग क्रिकेट संघ पांगरी वर्सेस छत्रपती शिवप्रतिष्ठान क्रिकेट संघ तळगर. दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल. लगेचच या तळगर संघ छत्रपती शिवप्रतिष्ठान क्रिकेट संघ तळगर आपल्या विनंती करतो की लगेचच या नाणेफेकीसाठी प्लीज. मध्यंतर झाले सामन्याचे. चला दोन्ही संघ वरती झाला नाणेफेकीसाठी. मी सन्माननीय लक्ष्मीजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या मॅचचं नाणेफेकीचं कौल करायचंय. सन्माननीय लक्ष्मीजी मांजरेकर यांना विनंती करतो की आता होणाऱ्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचं प्लीज. शिवप्रतिष्ठान ना लगेच निर्णय. या ठिकाणी नवयुग क्रिकेट संघ पांगरी संघाने नाणेफेक जिंकले. पाहूया काय येईल डिसिजन. जरा लवकर सांगा डिसिजन, कारण 2 षटकांचा खेळ फक्त बाकी आहे. गोलंदाजी फर्स्ट. थँक्यू. या ठिकाणी नवयुग क्रिकेट संघ पांगरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले शिवप्रतिष्ठान तळगर संघाला बॅटिंगसाठी. हा सामना सुद्धा पाहण्यासाठी निर्णायक असणार आहे. इथून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. एका बाजूला साईराज क्रिकेट संघ साईधाम हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. बॅटिंग साठी स्ट्राईकला येतोय हेमंत आहे ना. हेमंत. भावेश ही सलामीची जोडी मैदानात दाखल.
भागणे ना घरी असेल तिकडेच आहे चला सामन्याला सुरुवात करा लगेच. संडेला कामाला हेमंत स्ट्राईकला हेमंत आणि नॉन स्ट्राईकला असेल भावेश. गोलंदाज मार्ग पहिला गोलंदाज दिनेश. फन्सू फायटर्स क्रिकेट संघ फन्सू संघाकडून चला सामन्याला सुरुवात करा लगेचच. क्षेत्ररक्षण वारंवार बदल आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर दिनेश. पहिल्या चेंडूवरती मोठा भार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवरती पहिला गड्याला पाठवतं. बॅक टू संधी असेल डीजे प्लीज. संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. सोमजाई महालक्ष्मी नाणीच क्रिकेट संघाचा कर्णधार लगेचच माईकडे संपर्क करा प्लीज. प्रमोद येईल बॅटिंगसाठी. 20 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना पाहूया आपण. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आले. दिनेशने सुंदरशी कामगिरी केली. पहिल्या बॅट्समनला तंबूचा रस्ता दाखवला. बारा चेंडू 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारत. आता समीकरण 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. दिनेश गोलंदाजच्या मार्कवर. काहीच खराब गोलंदाजी बराच बाहेर फेकलेला चेंडू. पंच सांगतायत वाईड शरपणे आव्हान नक्कीच 1 ने भर घालतील. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. मात्र आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षण बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेमार. येतोय खणखणीत षटकार डीजे. यॉर्कर लेवलचा चेंडू. सुंदरसा प्रयास केला. एक धावा कंप्लीट केली आणि एका धावाच्या पद्धतीने धावसंख्या होतीये 8 धावा. पुढे चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन. सुंदर स्ट्रोक सजवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट. रनआउटचा खतरा होऊ शकतो का, परंतु कोणतीही जोखीम घेत नाही त्या ठिकाणी रन घेण्याची. एका धावावरती समाधान मानावे लागते. 1 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावांवरती.
पहिला विकेट आला ना. सुंदर चेंडूला दिशा दाखवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल का? क्षेत्ररक्षक बनावं लागेल नक्कीच. दर्शक आउटफील्ड मागची खूप फास्ट आहे. चेंडूने कडा घेतली, सीमा रेषा गाठली. 4 ने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत 4च्या मदतीने धावसंख्या होतीये 13 धावा. झाले ना वर. वाईट गेला. दुसरा वाईट आहे. पहिला विकेट शेवटचा चेंडू शेषशील पाहूया. एकंदरीत धावसंख्या 13. 20 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आखतायत. हे कोण केलतोय? सुंदर आता मात्र सुंदर चेंडू ठेवला आणि बिंदू चेंडूची सांगता झाली. आता षटक असेल 1 आणि एकंदरीत धावा बनवायच्या आहेत 7 चेंडू 7 धावांची गरज. आता कुणाला देतोय काम? निखिल लागेल ना. हा निखिल लागेल ना. हा निखिल आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना गोलंदाजचे मार्कवर येईल निखिल. पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल आपण पाहतो. याच्यानंतरचा होणारा सामना नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेतवाडी वर्सेस छत्रपती शिवराय. तर आधीच या सामन्याचं दडपण सांगून गेलं तर आधीच या सामन्याचं दडपण सांगून गेलं. थोडस पाय लचकला परंतु नक्कीच 4 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी आणि एकंदरीत 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 19 धावांसाठी. अलग आहे ना. अजून एक मध्ये सामना. तुमची एंट्री फी भरा. एंट्री फी घेत जा. एंट्री पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बनावं लागेल क्षेत्ररक्षक. दर्शक चेंडू चाललाय सीमा रेषेवर. या ठिकाणी सामना मात्र एका हाती जिंकला RO11 रोकी संघाने. विजय संघाचं अभिनंदन आणि सेमीफायनल मध्ये थाटात प्रवेश केलाय. चला याच्यानंतरची आपण लढत पाहू वाईटवाडी संघामध्ये. हा.